आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 41। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये एक नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। या ठिकाणी क्लिक करायचं आहे, इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पॉवर पॉईंट स्लाइडवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल म्हटलेलं आहे। तर कोणत्या स्टेप्स घ्यायला पाहिजे, तर पिक्चरवर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून तुम्ही थीम सिलेक्ट करून अप्लाय करू शकता म्हणत आहे। तर कोणत्या टॅबमध्ये दिलेलं आहे बघा, तर डिझाईन टॅबमध्ये आहे थीम्स। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। तुम्ही पॉवर पॉईंटमधील प्रेझेंटेशन व्यू ग्रे स्केलमध्ये चेंज केला आहे, पुन्हा कलर व्ह्यू मध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे। तर यासाठी आपण बॅक टू कलर व्ह्यू वर क्लिक करावं लागेल। त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा। जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करता तेव्हा नंतर पुन्हा ती तुम्ही कशामधून ॲक्सेस करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर एक आहे, जिथे तुम्ही ती सेव्ह केली आहे त्याच लोकेशन मधून आपण ते ओपन करू शकतो। तरी त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा, यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपला पूर्ण नॉलेज चेक सोडवणं झालेला आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर याच्यामध्ये सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करा। मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो, म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेला गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूर ठळक करा म्हणत आहे। तर आपल्याला फक्त बोल्ड इथून करायचं आहे। तर बोल्ड बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ओके बटन येईल, ओकेवर क्लिक करा। त्यानंतर इथून आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी तुम्ही इन्सर्ट टॅबवरील इमेजेस ग्रुप वापरू शकता म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे। जर क्लिक होत नसेल तर पुन्हा बॅक बटनावर क्लिक करा आणि पुन्हा तो प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। त्यानंतर इन्सर्ट टॅबवर क्लिक होईल, इन्सर्टवर जा, पिक्चरवर जायचं आहे आणि यातून कोणताही एक पिक्चर आपण त्यामध्ये घेऊ शकतो आणि त्यानंतर इन्सर्टवर क्लिक करा। तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे। ओकेवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स इथून लावायचा आहे। यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करता किंवा एखाद्या विद्यमान प्रेझेंटेशनमध्ये बदल करता तेव्हा ते सेव्ह करणे महत्त्वाचे असते। लवकर आणि वारंवार सेव्ह केल्याने तुमचे काम हरवण्यापासून वाचू शकते म्हणत आहे। तर या फाईलला आपल्याला या नावाने सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईल टॅबवर जायचं आहे। क्लिक होत नसेल तर पुन्हा बॅकवर जा आणि पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे। त्यानंतर फाईल टॅबवर जा, त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी डेस्कटॉपवर क्लिक करा। त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे, इथे नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न झालेला आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न इथून लावायचा आहे। यामध्ये बघा पॉवर पॉईंट वापर करताना अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता। आता दिलेल्या सादरीकरणात फेस थीम निवडा म्हणत आहे। तर फेस नावाची थीम आपल्याला घेण्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं आहे। जर होत नसेल तर पुन्हा इथून बॅक बटनावर जा आणि पुन्हा तो प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। त्यानंतर डिझाईन टॅबवर जा। डिझाईन टॅबवर गेल्यानंतर इथून आपल्याला मोरवर जायचं आहे। मोरवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातून कोणती थीम घ्यायची आहे, फेस नावाची। तर याच्यातून आपल्याला फेस नावाची थीम याच्यातून घ्यायची आहे। तर यासाठी बघा तीन नंबरची घ्यायची आहे इथून। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर एंड एक्झाम येणार आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशन मध्ये पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे। आता सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा, एनजीओ डोनेशनसाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी योग्य टेम्पलेट आपल्याला निवडा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। तुम्ही डायटाइज ऑप्शनवर क्लिक करून ऑब्जेक्टवर अप्लाय केलेल्या ॲनिमेशनची दिशा बदलू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर आहे बघा इफेक्ट ऑप्शन। खालीपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला MS पॉवर पॉईंट मध्ये निवडलेल्या आकाराचा कलर बदलून देईल म्हणत आहे। तर यासाठी
इमेज शेप फिलवर क्लिक करावं लागेल ऑप्शन नंबर 4 वर. तुम्ही MS पॉवरपॉईंटच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये NGO डोनेशन प्रपोजल देखील तयार करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग चे सर्व प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झाल्यानंतर गाइडेड डुएटीवर सेल्फ सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. पहिला प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स्ट असलेल्या टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा आणि त्याचा कलर रेड करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. इथे सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा कलर कोणता करायचा आहे, फॉन्ट कलर रेड सांगितलेला आहे. तर फॉन्ट कलर मध्ये जा आणि ज्यातून रेड कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला न्यू स्लाइड वर जा आणि ज्यातून ब्लँक स्लाइड याच्यातून घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ते सेंटरला अलाइन करा. त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी तसेच ते बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तो प्रश्न सांगितलेला आहे. तर माय पोर्टफोलिओ या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याची अलाइनमेंट कोणती सांगितलेली आहे, सेंटर. तर अलाइन टेक्स्ट मध्ये जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला सेंटर सांगितलेले आहे. तर याचे अलाइनमेंट इथून सेंटर करा. सेंटर केलं त्यानंतर त्याचा फॉन्ट कोणता सांगितलेला आहे, बेल एम्प्टी. तर फॉन्ट मध्ये जा. फॉन्ट मध्ये गेल्यानंतर याचा फॉन्ट बेल एम्प्टी असणार आहे. तर ते सर्व बी वर असणार आहे. तर बी वर चेक करायचं आहे. बघा या ठिकाणी तो फॉन्ट दिलेला आहे. तर फॉन्ट करा. त्यानंतर आपल्याला त्याला बोल्ड करायचं आहे. तर इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. स्लाइड नंबर 3 मधून आय हॅव डॅश डॅश इयर्स टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 20 करा आणि फॉन्टची जी स्टाईल आहे ते एरियल नॅरो करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर आय हॅव पासून म्हटलेला आहे. तर कोणत्या स्लाइड मध्ये, स्लाइड क्रमांक 3 मध्ये. तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. हा पूर्ण पॅराग्राफ इथून सिलेक्शन करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर याची साईज किती सांगितलेली आहे, 20. तर साईज मध्ये जा आणि यातून साईज 20 करा. त्यानंतर त्याचा फॉन्ट एरियल नॅरो करायचा. तर फॉन्ट मध्ये जा आणि याच्यातून आपल्याला त्याचा फॉन्ट एरियल नॅरो घ्यायचा इथून. तर इथून एरियल नॅरो घ्या त्याचा फॉन्ट आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. त्या प्रेझेंटेशन मध्ये बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईट ला अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. आता कोणत्या शब्दाला सांगितलेलं आहे, बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर. तर ज्या शब्दाला सांगितलं त्या शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर त्याचा राईट अलाइन करायचा इथून. तर राईट अलाइन वर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचा आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, पब्लिक वायफाय वापरताना डेटा सिक्युअर करण्यासाठी काय वापरावे म्हणत आहे. तर काय वापरले पाहिजे, तर VPN वापरले पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शाळेचा लँड डाऊन आहे, पर्सनल मोबाईल इंटरनेट मधून कोणते रिसोर्सेस ऍक्सेस करता येतील म्हणत आहे. तर याचं उत्तर पब्लिक वेबसाइट्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शिक्षकाच्या ऑफिशियल ईमेल आयडी वरून मेल आला आहे, तो खरा आहे की याची खात्री कशा प्रकारे कराल म्हणत आहे. तर याचं उत्तर सेंडर डोमेन आणि ऑथेंटिसिटी तपासणी हे त्याचं उत्तर आहे. क्लास नेटवर्कमध्ये डेस्कटॉपसाठी वायर्ड लॅन आणि टॅबलेटसाठी वायफाय वापरले जाते, या कॉम्बिनेशनला काय म्हणतात म्हणत आहे. तर या कॉम्बिनेशनला हायब्रिड नेटवर्क्स म्हटले जाते. तुम्ही शाळेच्या नोटीस बोर्डवरील QR कोड स्कॅन करून टाइम टेबल घेतात, ही कोणती कम्युनिकेशन पद्धत आहे म्हणत आहे. तर ही ऑप्टिकल स्कॅनिंग
कम्युनिकेशन्स आहे. तुमचा मित्र फक्त प्रोजेक्ट मेंबरसाठी प्रायव्हेट ग्रुप चॅट तयार करतो. नेटवर्किंगचा कोणता फायदा आहे म्हणत आहे, तर कोणता फायदा असणार आहे? सिक्युअर कम्युनिकेशन्स आहे याचं उत्तर. गोपनीय डॉक्युमेंट्स पाठवण्यापूर्वी तुम्ही इन्क्रिप्ट करता का म्हणत आहे, तर याचं उत्तर अनऑथराइज्ड ॲक्सेस पासून वाचवण्यासाठी हे त्याचं उत्तर असणार आहे. शिक्षक लॅपटॉपवरून प्रोजेक्टरवर लेसन दाखवतात आणि दोन्ही डिव्हाइसेस शाळेच्या नेटवर्कला जोडलेले असतात. हे कोणत्या नेटवर्किंग फीचरमुळे शक्य आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर रिसोर्स शेअरिंग आहे. दोन मित्र वेगवेगळ्या देशात असून एकाच वेळी एकच ऑनलाईन गेम खेळतात. कोणती टेक्नॉलॉजी हे सपोर्ट करते म्हणत आहे, तर कोणतं आहे बघा याचं उत्तर रिअल टाइम नेटवर्किंग आहे. आणि शेवटचं बघा, ISP काही वेबसाईट ब्लॉक करतो तरी त्या सिक्युअरली ॲक्सेस करण्यासाठी काय वापरावे म्हणत आहे, तर यासाठी आपण VPN वापरले पाहिजे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एंड एक्झामवर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं एंड एक्झाम सेशन आपलं सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरासेशन 41 कंप्लीट सोडवायचं आहे.